नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. देश स्वतंत्र झाल्यानंतर इतर योजनांवर खर्च करण्यापेक्षा सिंचन प्रकल्प राबवले असते तर आज देशाचा शेतकरी सर्वसंपन्न झाला असता. मात्र काँग्रेसने ते केले नाही, म्हणून गेल्या 60 वर्षात जे झाले नाही ते मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 10 वर्षात संपूर्ण भारताला विकासाचा राजमार्ग दाखवला आहे. पुन्हा धैर्यशील माने यांना विजयी करून विकासाची ही गंगा अविरत सुरू ठेवावी असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कामासाठी पुणे, मुंबई, दिल्लीला गेलेले तरुण पुन्हा आपल्या गावात येऊन आपला स्वतःचा रोजगार करून प्रगती करावी, असा विकास ग्रामीण भागाचा होईल याकडे सरकारचे लक्ष आहे. त्यासाठी स्मार्ट विलेज ही संकल्पना असून अनेक योजना प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. हुपरी तालुका हातकणंगले येथे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविजय संकल्प सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सुरेश हळवणकर हे होते. यावेळी बोलताना त्यांनी देशातील विविध ठिकाणी राबवलेल्या विकास कामांचा मागोवा घेतला. देशाला सुजलाम सुफलाम बनवण्याचे काम खऱ्या अर्थाने या सरकारने केले असून नवीन तंत्रज्ञान आणून शेतकऱ्यांचा विकास साधला आहे. हुपरीत चांदी डिझाईन सेंटर होणार. हुपरी परिसरातील चांदी दागिने देशभर प्रसिद्ध आहेत. आता नव्या युगात टिकण्यासाठी चांदीचे आकर्षक दागिने निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी हुपरीत चांदी डिझाईन सेंटर बनवण्यासाठी धैर्यशील माने यांना संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले. शेतकरी समृद्ध होणार. शेतकरी वर्गाची प्रगती म्हणजे देशाची प्रगती आहे. त्यासाठी विविध योजना आखून वीज, इंधन व विविध सेवा जगाला उपलब्ध करण्याचे सामर्थ्य शेतकरी वर्गात निर्माण करण्यासाठीच्या योजना राबवण्यात येत आहे. देशात इथेनॉलचे 300 पंप सुरू होणार असून त्यातून ग्रामीण भागातील शेतकरी व तरुण वर्गाच्या हातात पैसा येणार आहे. शाहूवाडीतून लीड देऊ, अशोक मानेसाठी असे सर्वांनी एकत्र येऊ. आमदार कोरे एक उमेदवार शाहूवाडी तालुक्याचा आहे, त्याला तेथून लीड मिळणार असल्याच्या अफवा आहेत. मात्र शाहूवाडी पन्हाळा भागात धैर्यशील माने यांना मताधिक्य देऊ, तुम्ही हातकणंगलेचं बघा, असे आमदार विनय कोरे यांनी सांगितले. 4 महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दलित मित्र अशोकराव माने यांना आमदार करण्यासाठी व्यासपीठावर असणाऱ्या सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन ताकद द्यावी, असे आवाहन करून कोरे यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले. नितीन गडकरी यांनी रस्ते विकासाच्या माध्यमातून संपूर्ण देशात आदर्श निर्माण केला आणि भारताला प्रगतीपथावर नेले. गेल्या 10 वर्षात जे काम झाले आहे ते राष्ट्र उभारणीसाठी महत्वाचे असे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न बघितले आहे. ते साकार करण्यासाठी आणि देशाच्या चौफेर विकासासाठी पुन्हा त्यांना पंतप्रधान करण्यासाठी मला साथ द्या, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले. आमदार प्रकाशराव आवाडे, आमदार विनय कोरे, अध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हळवणकर, खासदार अनिल बोंडे, गोकुळ संचालक मुरलीधर जाधव, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जयदीप जोगेंद्र कवाडे, भाजप नेते महावीर गाठ, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, दलित मित्र अशोकराव माने, राजवर्धन नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष जयश्री गाठ, ताराराणी आघाडीचे अण्णासाहेब शेंडुरे, शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे, पुंडलिकराव जाधव, शिवसेना तालुका प्रमुख अजित सुतार, युवा नेते अमित गाठ, हिंदूराव शेळके, रजनीताई मगदूम, रिपब्लिकन पक्षाचे मंगलराव माळगे, दलित महासंघाचे मच्छिंद्र सकटे, मनसे तालुका प्रमुख दौलतराव पाटील, दिनकरराव देसाई, सूरज बेडगे, अरुण इंगवले, सुभाष कागले आदी उपस्थित होते. प्रस्ताविक माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केले. निलिमा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर जाधव यांनी आभार मानले. या क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन फक्त 12% आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं 22 ते 24% आहे आणि सर्व्हिस सेक्टरचं 52 ते 54% आहे. आमचं स्वप्न आहे की स्मार्ट शहर नाही, स्मार्ट विलेज झाले पाहिजे आणि यात आपल्या तरुण ग्रामीण भागातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि त्याचं सरकार आलं तर तुमच्या भविष्यातले सगळे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आमच्या सरकारमध्ये आहे. आम्ही तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही आणि ते बदलवण्याकरता तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. आपण सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्यावे, त्यांना विजयी करावं आणि पुन्हा एकदा देशामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार आणावं, याकरता आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. गडकरी साहेबांचं मनोगत त्या ठिकाणी ऐकायचं आहे आणि मी माझी भूमिका जनस्वराज्य शक्ती पक्षाची भूमिका
या निवडणुकीमध्ये काय आहे ह्याच्याबद्दलच्या माझ्या भावना थोड्या वेळात व्यक्त करून मी गडकरीवरून महाबळेश्वरला यायला निघालो आणि यायला निघाल्यानंतर खंबाटकी घाटात एक टँकर उलटा झाला आणि मी 8 तास खंबाटकी घाटामध्ये उभा राहिलो. मला लक्षात नाही आलं की या घाटामध्ये किती लोकांना त्रास होतो आहे. मी लगेच सांगितलं की उद्या सकाळी 9 वाजता महाबळेश्वरला चीफ इंजिनियर मध्ये सुरू असताना आपल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपल्या हुपरी पंचकृषीतून या महोत्सवामध्ये आपण देश विकासाचा जो विचार घेऊन पुढे जाणार आहोत त्याच्याबद्दलचं मंथन करावं, देशाबद्दलच्या असणाऱ्या भावना अपेक्षा याच्याबद्दलची चर्चा करावी आणि मनापासूनचा आपला सहभाग या महायज्ञामध्ये आपल्या पवित्र मतदानाच्या अधिकारातून त्या ठिकाणी व्यक्त करावा. यासाठी हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेले सगळेच आदरणीय वडीलधारे कार्यकर्ते आणि मी पुणे ते औरंगाबाद हा एक्सप्रेस हायवे बांधतोय. त्यामुळे पुण्यावरून औरंगाबादमध्ये 2 तासात आणि औरंगाबादवरून नागपूरला 4 तासात, म्हणजे पुणे ते नागपूर 6 तासात होणार आहे. हे सांगितल्यावर लोकांना विश्वास नाही बसत, पण आज